नमस्कार. SG किचन मराठी तडका ह्या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण मस्त अशी झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत. तर इथे मी एक टोमॅटो आणि एक कांदा आणि अर्धा खोबरा घेतलेला आहे, तो भाजून घ्यायचा आहे. आणि कांदा पण आपल्याला 2 तुकडे करून ते पण भाजून घ्यायचा आहे आणि टोमॅटो जसाचा तसा भाजून घ्यायचा आहे. आपण हा गॅसवर जाळी ठेवून भाजू शकतो किंवा तुम्ही कट करून घेऊन पण पातेल्यामध्ये कढईमध्ये भाजून घेऊ शकता तेलामध्ये. तर मी अशा प्रकारे जाळी ठेवून भाजून घेतलेला आहे. ते आता आपण खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. खोबऱ्याचे तुकडे केलेले आहेत आणि कांदा 2 तुकडे केलेले आहेत, ते जसाच तसा या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. टोमॅटो पण टाकून घेऊया. मस्त अशी झटपट होणारी ही रेसिपी आहे. मटकीची उसळ किंवा मटकीची भाजी आपण म्हणू शकता. तर हे मिक्सरवर आपण फिरवून घेतलेले आहे. तर हे पहा, हे आपले वाटण इथे तयार आहे. छान असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. इथे एक कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि मोहरी टाकून घेऊया. मोहरी आणि जिरे तडतडले की त्यामध्ये लाल मिरची टाकायची आहे 2 आणि कांदा, भरपूर असा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे. लसूण आणि अद्रकची पेस्ट पण आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. थोडे तेल टाकलेलं आहे, आणखीन 1 चमचा. मस्त अशी तरीदार ही भाजी तयार होते. तर ह्यामध्ये टोमॅटो टाकलेले आहे, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परतून घेऊया. व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि आपल्या आवडीनुसार ह्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. मी ते 2 चमचे लाल तिखट वापरलेले आहे. आणि आता हे आपण ह्यामध्ये ही ग्रेव्ही टाकून घेऊया. आपण जे वाटण तयार केलेलं आहे ग्रेव्हीसाठी ते ह्यामध्ये टाकून घेऊया आणि ह्यातच आता मोड आलेली मटकी टाकून घेऊया. मिसळपावची भाजी पण करू शकतात. तर ह्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया आणि एक कोणता पण अर्धा चमचा एक मसाला टाकायचा आहे. ह्यामध्ये झटपट अशी बनवून तयार होती ही भाजी. तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूला बेल आयकॉन आहे ते प्रेस करा अशा छान छान रेसिपीसाठी. आणि ही पहा, आपली भाजी मस्त अशी रसरशी चमचमीत तयार आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये पण आपण ही भाजी करू शकतो आणि मुलांच्या टिफिनसाठी, मुलं पण खूप आवडीने भाजी खातात ही, आपण टिफिनसाठी पण ही भाजी देऊ शकतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू, धन्यवाद.